नमस्कार मित्रांनो, तर आपण बघणार आहोत शेळी माझावर येण्याची लक्षणं. म्हणजे शेळी माझावर आहे हे आपल्याला कसं कळेल ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. बघा, व्हिडिओत दाखवलेली शेळी माझावर आहे आणि ती दुसऱ्या शेळीला खेटते. म्हणजे जेव्हा शेळी माझावर असते तेव्हा ती आडोसा शोधत असते कुठेतरी आणि ते शेळींवरही उडत असते. ग्रुपमधल्या आणि तिच्याबरोबर सोबतीला असतात त्यांना झटकत असते, त्यांना त्रास देत असते. शेपटीसारखी तिची मुवमेंटमध्ये असते आणि सारखी ती शेळ्यांमागे लागलेली असते. कंटिन्यू वेगवेगळे आवाजही काढत असते. शेपटी कायम अशी कंटिन्यू मुवमेंटमध्ये असते जेव्हा ती माझावर असते. शेळीचे 2 प्रकारचे माज असतात. एक नॅचरली शेळी माझावर येते, हीटवर येते, आणि दुसरं आर्टिफिशियली आपण तिला माझावर आणतो गोळ्या देऊन किंवा स्पंजची प्रक्रिया करून. एखाद्या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सर्व डिस्क्राईब करेल तसं. बघा, आता ती तिकडे जाते, तिच्या मागेच ती शेळी लागलेली. बघा, ती माझावर आली त्यामुळे हीटवर येते. ती कंटिन्यू शेपटी हलवते, मागे घेते, लघवी करते, कंटिन्यू तिला त्रास देते. बघा, शेपटी हलवते, त्या शेळीला खेटते एकदम. हे सिम्पटम्स आहे शेळी माझावर येण्याचे. आणि बऱ्याच वेळा हा माज ओळखता न आल्यामुळे शेळी पालक तोट्यात जाऊ शकतो. त्यामुळे माज ओळखता आला पाहिजे कोणती माझावर आहे आणि कशी. हे बघा, कंटिन्यू शेपटी हलवत राहते, कंटिन्यू शेपटी हलवते ते, आणि त्याच्यामुळे माज ओळखता झाला पाहिजे आपल्याला. तिचा जी मागचा भाग असतो, म्हणजे जीचा योनी मार्ग असतो, तो थोडा ओपन झालेला असतो, उघडलेला असतो थोड्याफार प्रमाणात. त्याच्यातून चिकट स्राव पण येत असतात कधी, आणि थोडासा लालसर झालेला असतो. असा तिच्या योनी मार्गाला असं पिंकिश कलर येतो. हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. बघा, ती शेपटीच्या खालचा भाग असा थोडा गुलाबी झालेला असतो. आणि हा माज ओळखता आला पाहिजे, खूप मोठी गोष्ट नाही आहे. असे बाजूच्या कप्प्यातले बोकडी असतात ते माज ओळखून लगेच ते आवाज करायला चालू होतात. हे बघा, असं चिकट स्राव निघत असतो योनीतून. शेळीची अशी योनी गुलाबी झालेली असते पूर्ण, म्हणजे शेपटी अशी.